मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत अंतर्गत हट्टीपाडा येथे शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा तसेच मानोस युनिदास स्पेन प्रकल्प मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या प्रशिक्षणासाठी बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडाचे संचालक जेसू रॉबिन्सन यांचे मोलाचे योगदान लाभले यावेळी सांगण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ गांगुर्डे यांनी केले। तसेच एकनाथ झुगरे, चंद्रकांत गांगुर्डे आणि विजय भोरे यांनी उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन करून कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाच्या शेवटी गणेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले। या उद्घाटन प्रसंगी मोखाडा तालुक्याचे माजी सभापती एकनाथ झुगरे, सायदे ग्रामपंचायतीच्या सरपंच सिंधुताई झुगरे, संस्थेचे कार्यकर्ते चंद्रकांत गांगुर्डे, ज्येष्ठ नागरिक गणपत झुगरे, विजय भोरे, रघुनाथ गांगुर्डे तसेच योगिता सुनील भुसारा, वैशाली शिंदे, गणेश पाटील यांच्यासह गावातील युवक युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रशिक्षणामुळे स्थानिक युवक युवतींना कौशल्य विकासास चालना मिळून स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। प्रतिनिधी दयानंद शिंदे, मोखाडा, पालघर। एक फोटो घे तसा काय तो घ्यायचं तिकडे एक सेकंड तसेच या ठिकाणी आपले कृपया सर्वांनी टाळावायचे आहे। चौथीला बघा तसंच या ठिकाणी आपल्या ज्या ताई या ठिकाणी खास करून आपले मान्यवर म्हणून बसले, तर मी योगिता मॅडम शिंदे मॅडमला विनंती करतो त्यांनी स्वागत करायचं आहे करून देऊ समोर। कृपया सर्वांनी टाळावायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात मी आपल्या उद्घाटन आपला कार्यक्रम झालेला आहे, परंतु या ठिकाणी मी थोडक्यात आपल्या संस्थेची पूर्ण तुम्हाला माहिती देतो की आपले कुठले कुठले उपक्रम असतात आणि काय काय चालतात। तर बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा यांच्या माध्यमातून जवाहर मोखाडा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट चालू आहेत। तर विशेष म्हणजे खास करून जे आपले पहिली ते पाचवीचे जे मुलं आहेत जिल्हा परिषदेचे त्यांच्यासाठी क्लासेस चालू आहेत सकाळी 8 ते 10। दुसरा प्रोजेक्ट चालू आहे तर महिला सक्षमीकरण, तो सुद्धा आपला एक प्रोजेक्ट आपल्याकडे चालू आहे। त्यानंतर आपला एक भव्य दिव्य असं मोठा आयटीआय सुद्धा आहे वाळवंडा इथे। वाळवंडा आपलं ऑफिस तिथे मोटर मेकॅनिकल आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर आहे। त्यानंतर मोटर मेकॅनिकल आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आहे, बिल्डर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आयटीआय आपल्या तिथे उपलब्ध आहे। अजून आपला जो आयटीआय आहे एक म्हणजे एक प्रोजेक्ट चालू आहे की जे आपले 9वी 8वीची जे मुलं आहेत शाळेत शिकतात तिथे आपण इंग्लिश आणि गणित या विषयावरती दर रविवारी आपण क्लासेस घेत असतो। खास करून नाशिकचे शिक्षक लोक तिथे येतात आणि मुलांना शिकवतात, जेणेकरून इंग्लिश आणि गणिताचा पाया मजबूत होईल असा एक प्रोजेक्ट आपला चालू आहे। त्यानंतर काही शेतकऱ्यांसाठी आपला प्रोजेक्ट चालू आहे झिरो बजेट म्हणून, त्या तो पण एक आपला प्रोजेक्ट चालू आहे। असे आपले भरपूर प्रोजेक्ट या ठिकाणी आपले चालू आहे। खास करून आपला जो हा या ठिकाणी आपण उद्घाटन करत आहोत तो मानस युनिदास प्रकल्प स्पेन यांच्या माध्यमातून आपण युवकांसाठी हा उपक्रम घेत असतो। तर हा उपक्रम आपल्याकडे सायदे ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे। तर या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आहे। तर मी या ठिकाणी आमचे गांगुर्डे सर आहेत त्यांना विनंती करतो सर पुढील इथल्या युवकांना आपण मार्गदर्शन करावं आणि माहिती द्यावी। धन्यवाद। जे अध्यक्ष आहेत प्रोजेक्टचे अध्यक्ष माझे मित्र चंद्रकांत दादा गांगुर्डे, आम्ही लहानपणापासून एकच काम केलं संघाच्या कामात। मी सुरुवातीपासून त्या वेळेपासून आमची ओळख आहे, तेव्हा माझं वय सुमारे काहीतरी 17-18 होतं। तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो। त्याचे लहान बंधू
रघुनाथजी गांगोर्डे साहेब पत्रकार महोदय, या तुमच्या क्लासचे शिक्षक आहेत, माझे मित्र ते मित्रच आहेत, विजय सर बोरे, तसेच गणेश सर, त्यांच्यासोबत आलेल्या ताई नाव माहीत नाही, सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि पूर्ण करा. ते तुम्हाला सर्टिफिकेट देतील, तो सर्टिफिकेट शासन मान्यता सर्टिफिकेट असेल, बरोबर ना? शासन मान्यता आहे ना? तो शासन मान्यता सर्टिफिकेट घ्या. तो घेतल्याच्या नंतर तुमचा सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर मी रोज येतो जातो, मला सांगा का सर्टिफिकेट भेटला आम्हाला शासन मान्यता. मी तुमचे फॉर्म समाज कल्याण मध्ये भरेल. समाज कल्याण जिल्हा परिषद पंचायत समिती समाज कल्याण विभाग आहे, तिथून तुम्हाला ही मशीन मोफत दिल्या जाते, परंतु त्याला महाराष्ट्र राज्य शासन मान्यता सर्टिफिकेट कोर्स केलेला हे सर्टिफिकेट पाहिजे. तर हे संस्था आपल्याला हा महाराष्ट्र राज्याचा शासन मान्यता सर्टिफिकेट देणार आहे तुम्हाला. तर तुम्ही 29 आहे ते 29 ही आपले सगळे माझे सहकारी मित्र एकनाथ साहेब पण आहेत आणि सर्व आपले इकडचे, मी इकडचंच आहे, ते जास्त जेवायला असतं म्हणून इकडं माझं मी काम सुरू केलं, गेल्या 2-3 वर्षापासून इकडे सुरू केलं काम. जेवणामध्ये खूप केला तर मोकळ्यात पण राहायचं आपण. हा जो खास करून मी विजय सरांचं आभार मानेन की हे जे एकदम घाईचे बोला, मी मीटिंग मध्ये तुमचे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर ठराव देऊन आणि आपण क्लास सुरू केला इथं. आता ही खरं म्हणजे सुरुवात आहे आजपासून. जेवढं आपण शिकून घ्या तेवढं आपल्यासाठी चांगलं असणार आहे. 2 मिनिट आता सध्याच्या घोडीला तुम्हाला माहिती 2 मिनिट करा. शिलाईचं किती ब्लाऊजची शिलाई किती आहे? किती? 300-350 रुपये, बरोबर. आता पिको फॉल वगैरे करतो आपण, त्याची कशी आहे? हेतू आपलं जातच असेल ना. मग आमचा हेतू काय आहे की आपण एका पायावर उभा, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की मला स्वतःला टेलर बनायचं आहे. आता बघा युट्यूबला सगळ्या गोष्टी येतात, तुम्हाला पण ते आलं पाहिजे. हे नुसतं प्रशिक्षण करून थांबू नका. तर तुमचा काम तुम्ही केलं, तो आपल्याला इथं जवळ मोखाडा जवळ आहे, इथं खोडाळा जवळ आहे, तुम्ही स्वतः या गोष्टी स्वतःच जरी कपडे शिवले तरी तुमचे कितीतरी प्रमाणात तुमचे बचत होणार आहे. तर मला वाटतं विजय सरांच्या मार्फत साधारणतः एक आतापर्यंत किती बॅच झाले सर असेल आपल्या? साधारण 40-50 झाले असेल. 35-40 बॅचेस झालेल्या आहेत. म्हणजे एका बॅचेसला कमीत कमी 30 ते 35 एवढे आपले जवार मोखाड्यात टेलर आहेत. तर काही जण काय केलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. तुम्ही स्वतः शिकलं, तुमचे घरातलेच कपडे शिवले तरी तुमचं कितीतरी बचत होते.